चेन स्नॅचिंग करणारा आंतरराज्य चोरटा जेरबंद, 4,06,000चा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई। महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात तसेच कर्नाटकात चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणून चोरीचे दागिने, दुचाकी असा 4,06,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली। मेहंदी हसन अकरम अली सय्यद, वय 38, राहणार चिद्री रोड, हुसेनी कॉलनी, चदरी, बिदर, कर्नाटक असे अटक केलेल्याचे नाव आहे। जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांना अटक करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते। पथकातील सागर लवटे, विक्रम खोत यांना रेकॉर्डवरील चोरटा सय्यद हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी सूतगिरणी ते कुपवाड रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली। पथकाने कुपवाड रस्ता परिसरात सापळा रचला। सय्यद तेथे दुचाकीवरून आल्यावर पथकाने त्याला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ दागिने सापडले। त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्याने सांगलीतील त्रिकोणी बाग, नागराज कॉलनी, मिरजेतील अंबाबाई रेसिडेन्सी, ब्राह्मणपुरी येथे चेन स्नॅचिंग करून दागिने चोरल्याची कबुली दिली। त्याला अटक करून दागिने, दुचाकी जप्त करण्यात आली। त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, सागर लवटे, महादेव नागणे, संदीप गुरव, अनिल कोळेकर, अमर नरळे, मच्छिंद्र बर्डे, संदीप नल्लावडे, उदय माळी, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली।